नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. आता बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सरळ आयडी प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुमच्याकडे ही आयडी असेल तरच तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे, अन्यथा तुमचा अर्ज हा रिजेक्ट केला जाणार आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा सरळ आयडी म्हणजे नेमकं काय आहे, हा आयडी कुठे मिळतो आणि फॉर्म भरताना तो कसा वापरायचा. तर तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण सरळ आयडी म्हणजे काय हे पाहूयात. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी मिळणारी शिष्यवृत्ती ही महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून दिली जाते. शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी सरळ आयडी खूप महत्त्वाचा असतो. सरळ आयडी हा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचा एक डिजिटल उपक्रम आहे. शाळेमधील प्रत्येक विद्यार्थ्याला हा आयडी दिला जातो. हा एक युनिक नंबर असतो जो विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती दाखवतो. सरळ आयडीमुळे विद्यार्थी खरोखर शाळेत शिकत आहे की नाही हे सरकारला सहज चेक करता येते. आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून स्कॉलरशिपसाठी सरळ आयडी बंधनकारक केले आहे, त्याचे कारण काय हे तुम्हाला मी सांगतो. अनेक ठिकाणी खोटे शिष्यवृत्ती क्लेम केले जात होते. तसेच काही मुलं शाळेत जात नसताना देखील शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला जात होता. त्यामुळे सरळ आयडी टाकल्यानंतर विद्यार्थ्याची माहिती थेट शिक्षण विभागाच्या डेटाशी मॅच करून हा विद्यार्थी खरा आहे की नाही हे चेक केले जाते. जेव्हा तुम्ही सरळ आयडी सिस्टीममध्ये टाकता तेव्हा विद्यार्थ्याची माहिती आपोआप सिस्टीममध्ये येते. सरळ पोर्टलमध्ये विद्यार्थ्याची माहिती आधीच असते, त्यामुळे विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, शाळा ही सर्व माहिती आपोआप व्हेरीफाय होते. तसेच एकाच विद्यार्थ्याने वारंवार अर्ज करू नये किंवा चुकीची माहिती देऊ नये म्हणून सरळ आयडी बंधनकारक करण्यात आले आहे. आता बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरत असताना यापूर्वी आपण आधार कार्ड, बोनाफाईड, रेशन कार्ड हे डॉक्युमेंट्स देत होतो, पण आता त्याच्यासोबत आपल्याला सरळ आयडी नंबर सुद्धा द्यावा लागणार आहे. हा सरळ आयडी नंबर तुम्हाला तुमच्या मुलाच्या शाळेमध्ये मिळेल. शाळेमध्ये जाऊन तेथील शिक्षकांना भेटून तुमच्या मुलाचा सरळ आयडी घ्यायचा आहे. आता समजा जर तुमच्या विद्यार्थ्याच्या माहितीत काही चुका असतील तर तुम्हाला शाळेत जाऊन अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्याच्या माहितीत दुरुस्ती करायची आहे. माहिती दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्याच्या वर्ग शिक्षकाकडे किंवा शाळेकडे लॉग इन ॲड्रेस असतो, त्याच्यामार्फत तुम्ही तुमची चुकलेली माहिती अपडेट करू शकता. समजा आता जर तुमच्याकडे सरळ आयडी नसेलच तर त्यावेळेला काय करायचं, तर काळजी करू नका. शाळेमध्ये जाऊन वर्ग शिक्षक किंवा मुख्याध्यापकांना भेटून तुम्ही त्यांच्या मदतीने तुमच्या विद्यार्थ्यांचा नवीन सरळ आयडी काढू शकता. आता बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा अर्ज भरत असताना तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यामध्ये पहिलं, तुमचे सरळ आयडी हा आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच कामगार नोंदणीतील माहिती आणि सरळ आयडी यातील माहिती जुळली पाहिजे, तरच तुमच्या स्कॉलरशिप योजनेचा अर्ज मंजूर होईल. अन्यथा माहितीत बदल असेल तर तो तुमचा अर्ज रिजेक्ट होईल. तर थोडक्यात काय मित्रांनो, सरळ आयडी म्हणजे विद्यार्थ्याची डिजिटल ओळख आहे आणि त्याशिवाय शिष्यवृत्ती अर्ज पूर्णपणे व्हेरीफाय होत नाही, म्हणूनच स्कॉलरशिपसाठी तो आवश्यक असतो. तर मित्रांनो, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्कीच विचारा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.